लहानसे शिवाजी आणि त्यांचे दोस्त दगड, माती, लाकूड यातून किल्ले बांधायचे. किल्ल्याच्या तटावर झेंडूच्या फुलांचा झेंडा फडकवला की डोंगर दऱ्यांत जय घोष घुमायचा. जय भवानी, जय शिवाजी. शिवाजी नेहमी राजा असायचे तर बाकी मुले, मावळे व सैनिक बनून स्वराज्य रक्षणाचा खेळ करायची. खेळ असूनही यात खरी स्वप्न दडली होती. स्वतःचं राज्य, स्वराज्य. लाकडी तलवार हातात घेतली की शिवाजींच्या डोळ्यात चकाकी यायची. शत्रूवर वार करण्याचा खेळ असो वा रक्षणाची ढाल, प्रत्येक हालचाल जणू खऱ्या युद्धासारखी. दादोजी कोंडेवांनी खरी तलवार दिली तेव्हा ती त्यांच्या हातात जणू सूर्यकिरणांची धारच चमकली. शिवाजी रोज मल्लखांबावर झेप घ्यायचे, कुस्ती करायचे, लाख्या फिरवायचे. खेळताना अंगावर घाम गळायचा पण मनात आनंद असायचा. या खेळांनी त्यांचं शरीर वाघासारखं ताकदवान आणि मन पर्वतासारखं धीराचं झालं. घोड्यावर बसले की शिवाजी जणू वाऱ्याशी स्पर्धा करायचे. नदी पार करायची, डोंगर ओलांडायचे. अरुंद पायवाटांवरून वेगानं धावायचं हे त्यांचं रोजचं होतं. घोड्याबरोबर शिवाजींचं नातं इतकं घट्ट होतं की दोघे एकाच जीवाचे भासायचे. सह्याद्रीचे डोंगर, किल्ले, जंगलं हेच त्यांचं खेळणं होतं. मित्रांसोबत डोंगरावर चढून ते म्हणायचे, हा किल्ला आपलाय, शत्रूला आत घुसू देणार नाही. निसर्गाशी झालेलं हे गाढ नातं पुढे गनिमी काव्यात त्यांना मोठं शस्त्र ठरलं. शिवाजी लहानपणीच म्हणायचे, राजा म्हणजे फक्त गादीवर बसणारा नव्हे तर प्रजेचं रक्षण करणारा असतो. मित्रांना न्याय, शौर्य आणि एकत्र राहण्याचं धडे देत त्यांच्यात खरं नेतृत्व उमलत होतं. थोडक्यात शिवाजी महाराजांचं बालपण म्हणजे फक्त खेळ नव्हतं, तर त्यात स्वराज्याचं स्वप्न, धैर्याची बीजं आणि मातृभूमीचं रक्षण करण्याची प्रेरणा दडलेली होती.